तलवारीचे भीमा तुझ्या विचाराचे जरी 5 लोक असते तलवारीचे तयाचे न्यारेत टोक असते। भाऊ चिल्लाएगा तो तर जाएगा, हो अकेला तो डूब जाएगा, और संगठन हो तो प्रधान को क्या पंत को भी राजीनामा देना पड़ेगा। मैं हाथ जोड़ता हूं बीच में संगीत बजाने के। क्या हमारे दिल में है? अरे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना ये चोर कितना बाजू एका दिल में, ही ताकद या देशातल्या तरुणांमध्ये आहे, या देशातल्या प्रत्येक तरुणांनी केलेलं आहे। आणि हे आता मुरदार सरकार पाडण्याची क्रांती सुद्धा हे तुमचे आमचे तरुण शिवाय राहणार नाही। एवढं या निमित्ताने बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद ऋषभ दादा। बोलो भारत माता की तळ हातावर तरलेली आहे। आणि म्हणून संपत्तीचा निर्माण कोणी केला? कामगारांनी केला। ही मेट्रो कोणी बनवली? कामगारांनी बनवली। हे आमच्या भरोशावर मजा मारणारे हे आमदार खासदार जिथे बसतात, ये संसद किसने बनाया? ये मजदूरों ने बनाया। दोस्तों, संपत्ति के निर्माता कोई है, वो मजदूर है। आणि म्हणून किसान कामगारांना एकत्रित करून आपल्याला आपला इन्कलाब बुलंद करावा लागणार आहे। भगतसिंगांनी जो सांगितला, सर्वांना समतेची वागणूक या ठिकाणी मिळाली पाहिजे, यासाठी आपण सर्वांना काम करावं लागणार आहे। मग आता इथे कशासाठी आलो? आपल्याला या ठिकाणी मोफत सर्वांना समान गुणवत्तापूर्ण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण मिळत। तुम पागल हो, तुम्हें कोई पूछने वाला नहीं है, इसलिए माफी मांग ले भक्ता, माफी मांग ले। लेकिन भगत सिंह मुस्कुराया और क्या बोला? भगत बोला, अरे लिख रहा हूँ अंजाम कल जिसका आगाज आएगा, लिख रहा हूँ अंजाम कल जिसका आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा, इनकलाब लाएगा। तो हेलो गाइज, वंस अगेन वेलकम बैक टू माय चैनल। दोस्तों, अभी नागपुर में कॉकरोच जनता पार्टी के फाउंडर अभिजीत दीपके इन्होंने साइलेंट प्रोटेस्ट किया और हज़ारों की संख्या में लोग नागपुर शहर में आए। और अभिजीत दीपके ने ये खुद कहा है कि इतनी बड़ी तादाद में लोग पहली बार मुझे देखने को मिले, और वो भी नागपुर शहर में। अरे मुख्यमंत्री साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वाजोटी आणि तुमचा हल्या गाभण। मुख्यमंत्री साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वाजोटी, तुमचा हल्या गाभण। सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली, बेरोजगारीच्या तडीपारानं जीप त्याची छाटली। तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन? आमची म्हैस वाजोटी आणि तुमचा हल्या गाभण। एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो तरुण या ठिकाणी आलेला आहे, हा नुसता प्रेमावर मरणारा तरुण नाही, हा भगतसिंगासारखा इन्कलाब करणारा तरुण आहे। परवा जयपूर मध्ये अभिजीत दीपके साहेबांना चापट मारली, थापड मारली। आम्हाला गुरुदेव सेवा मंडळाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुकडोजी महाराजांचा वारसा आहे, भगतसिंगाचा वारसा आहे। अरे या लोकांनी दाभोळकर संपवले, या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला, ज्या लोकांनी सत्तेच्या विरोधात आवाज उठवला, त्या लोकांवर हल्ले करण्याचं काम सरकारनं केलं। अरे हल्ल्यावरती होती हल्ले अभंगामचे बाले किल्ले, असाच ताठरमान आमचा जरा न खाली लवे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, आम्ही तुफानातील दिवे आहे। ज्या देशामध्ये गाडी चालवायची असली तर ड्रायव्हरले लायसन लागते आणि ड्रायव्हर शिकलेला लागतो, पण या देशाचा प्रधानमंत्री त्याच्याजवळ डिग्री नाही आहे। आम्ही प्रश्न विचारला बेरोजगारीवर, तर तिकडून आम्हाला धर्माचे नारे दिले जातात, आमच्या डोक्यामध्ये धर्म टाकला जातो आणि प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेऊन तरुणांना भटकवल्या जातं। सीता मैया भी नाराज है,
विश्व गुरु के काम से। सीता मैया भी नाराज है विश्व गुरु के काम से, बोलती है सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से। म्हणून आणि जे लोक हे तुम्ही बाहेर उभे आहे, हे सगळे बाहेर, तुम्ही दुसऱ्या देशातले नाही आहे, तुम्ही याच देशातले आहे, म्हणून तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सामील व्हा। तुमच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे। किताबे इनकलाब पैदा करती है इसलिए स्कूल बंद है, किताबें इनकलाब पैदा करती है इसलिए स्कूल बंद है, और शराबे गुलाम पैदा करती है इसलिए ठेके चालू है। या देशामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन झालं तर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात येतात। अभिजित तिपके साहेबांनी बेरोजगार तरुणांसाठी आवाज उठवला तर त्यांना थापड मारण्यात येते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे। जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे। कटघरे में खड़े कर दिए जाएंगे। जो विरोध में बोलेंगे, जो सच सच बोलेंगे वो मारे जाएंगे। इस समय सबसे बड़ा अपराध है निहत्या और निरपराधी होना। जो सच नहीं बोलेंगे वो मारे जाएंगे। येणाऱ्या काळामध्ये हा तरुण इन्कलाब करणार आहे आणि हा भगतसिंगाचा तरुण आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा तरुण आहे। बाबासाहेबांचा फोटो हातात घेणारे अराजक झाले का? महापुरुषांचा फोटो हातात घेणारे अराजक आहे का? सत्तेसाठी, शिक्षणासाठी, सत्तेच्या विरोधात आवाज उठवणारे इथल्या सरन्यायाधीशांना आम्हाला कॉक्रोच म्हणून चिडवल्यानंतर त्याला प्रश्न विचारणारे तरुण, हे भाजपची बी टीम आहे का? इथे आलेले शेतकऱ्याचे पोरं हे अंधभक्त आहे का? आहे का? तुम्ही कोणत्या पक्षाच्या विचारधारेचे आहे का? तुम्हाला पैसे देऊन बोलावलं का? 500 रुपयात, 1000 रुपयात आपण विकलो गेलो का? मग हे जे 50 खोके घेऊन तिकडे गेले होते याच्यापेक्षा आपण बरं। पलटी करून टांगा घोडे फरार झाले, खोक्यास घेऊन या बोके हुशार झाले। आणि हे बोके कधीच आपल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात बोलत नाही। आमच्या पोलीस बांधवांना म्हटलं होतं तुमची बदली अशा ठिकाणी करेल की तुमची बायको सुद्धा तुम्हाला फोन लावू शकणार नाही, असे सुद्धा मंत्री संत्री आहे पोलीस बांधवांनो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या विरोधात कितीही कटकार रस्ताना केले, आम्हाला कितीही म्हणलं तुम्ही बीजेपीची टीम आहे किंवा आमच्यावर कितीही FIR केल्या, तर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि शहीद आजम भगतसिंगाचा विचार घेऊन आम्ही चालणारे लोकांवर लक्षात ठेवा की माझ्यावरती शासन इतके FIR करते, माझ्यावरती शासन इतके FIR करते, पण माझा भीमराव मला लढण्यासाठी तयार करते। हा इन्कलाब आपल्याला तयार ठेवायचा आहे। आणि जितकी गर्दी नव्हती तितकी आज नागपूरमध्ये आहे। सो तुमच्या सगळ्यांना थँक्यू सो। मला यायला थोडा उशीर झाला, त्याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो। त्याचं कारण हे की आकांक्षा चतुर्वेदी जी एक स्टुडंट होती नीटची, तिच्या घरी मी भेट द्यायला गेलो होतो। तिच्या आईवडिलांना भेटून आलो, आकांक्षाच्या आईवडिलांना भेटलो। त्यांना काय बोलू मला हे सुचलं नाही, मला समजलं नाही। तिच्या वडिलांना पॅरालायसिसचा अटॅक आलेला आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि ते बोलले की आकांक्षाच होती जी त्यांचं घर पुढे जाऊन चालवणार होती। छोटा भाऊ आहे, त्याचंही शिक्षण आकांक्षाच करणार होती। पण 1 महिन्याआधी आकांक्षाला आत्महत्या करावी लागली। कशामुळं? या सरकारच्या फेलियरमुळं, या सिस्टमच्या फेलियरमुळं। आणि याच्या सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे। 1 महिना झाला देवेंद्र
फडणवीस साहेब 1 महिना तुमच्याकडून एक फोनही गेला नाही त्या परिवाराला. चला आम्ही समजू शकतो की तुम्हाला जिम्मेदारी घ्यायची नसेल, तुम्हाला वाटत असेल केंद्र सरकारची चुकी, नीट केंद्र सरकारची एक्झाम आहे. तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ती तर महाराष्ट्रात राहत होती, तुमच्या घराजवळ राहत होती, तर माणुसकी म्हणून तुम्हाला एक फोनही करता नाही आला का? आणि त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही आहे की एक घरातली जी मुलगी डॉक्टर होऊ शकली असती, उद्या जाऊन तिने दुसऱ्यांचे जीव वाचू शकले असते, तिला स्वतःचा जीव द्यावा लागलाय. तिचे वडील काम करू नाही शकत. केटरिंगचं. तो दोस्तों आपकी क्या राय है इस वीडियो पर, हमें कमेंट सेक्शन में ज़रूर बताएं. और आपको क्या लगता है कि शिक्षा मंत्री इस्तीफा देंगे कि नहीं देंगे, और देंगे तो कब तक देंगे? आपकी राय हमारे लिए बहुत ज़्यादा महत्वपूर्ण है, तो अपनी राय कमेंट सेक्शन में अवश्य बताएं.